नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अनारसा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। बनवायला अगदी सोप्या असणाऱ्या आणि दिवाळीमध्ये बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे। अनारसा बनवत असताना खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अनारसा जमणार नाहीत असं होणारच नाही, प्रत्येकाला सहजरित्या जमतील। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी नक्की तुम्हाला जमतील, मी खात्रीने सांगते। अनारसा बनवत असताना कमी अधिक प्रमाणात गुळाचं प्रमाण झालं तर पीठ सैलसर होतं किंवा पीठ मिळून येत नाही। अशा वेळेला काय करायचं, त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला त्या वेळेला सांगेन। त्यासाठी तांदूळ घेतलेला आहे, आपल्याला अर्धा किलो तांदूळ त्याच्या अनारसा बनवायचे आहेत। अर्धा किलो तांदूळ घेत असताना जाडा तांदूळ घ्या किंवा कोणताही जुना तांदूळ घ्या किंवा रेशनचा तांदूळ घ्या। तुम्ही नवीन जर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ घेतला तर अनारसा जमत नाही, त्यासाठी तांदूळ नेहमी घेत असताना जुना तांदूळ घ्यावा। हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये तेवढंसं पाणी मी घातलेलं आहे आणि झाकून एका साईडला ठेवायचं आहे। आपल्याला हा तांदूळ 3 दिवस भिजवायचा आहे। पहिल्या दिवशी भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर त्यातील पाणी मी काढलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। पहिलं जे पाणी आहे ते काढून पुन्हा तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे। असं 3 दिवस त्यातील पाणी बदलायचं आहे। 2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही ते पाहू शकता, पुन्हा स्वच्छ तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आणि पुन्हा त्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून पुन्हा साईडला ठेवलेलं आहे। 3 दिवस तांदूळ भिजवत असताना तुम्हाला जर वाटलं की त्याचा वास येत आहे तर तुम्ही दिवसातून 2 वेळा त्याचं पाणी चेंज करा, म्हणजे त्या तांदळाचा वास येणार नाही। अनारशाचं पीठ बनवल्यानंतर त्या पिठाचा वास येऊ नये म्हणून मी तांदूळ सकाळी एकदा संध्याकाळी स्वच्छ धुतलेला आहे आणि नंतर त्याचं पाणी बदललेलं आहे। तुम्ही तसंही करू शकता किंवा 24 तासानंतर त्याचं पाणी बदलू शकता। तुम्ही ते पाहू शकता 3 दिवस झालेले आहेत। तुम्ही 3 दिवस किंवा 4 दिवस हे तांदूळ भिजवून घेऊ शकता। 3 रात्री तर कमीत कमी तो तांदूळ भिजावा, 3 दिवस 3 रात्री। 3 दिवस झाल्यानंतर तांदळातलं पाणी काढायचं आहे आणि तांदूळ निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे तांदळातील पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल। अर्ध्या तासासाठी हा तांदूळ चाळणीमध्ये ठेवलेला, त्यामुळे त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे। आणि आता एक सुती कपडा घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला हा तांदूळ पसरून घ्यायचा आहे। हा तांदूळ सावलीमध्ये आपल्याला सुकवून घ्यायचा आहे, फॅन खाली वगैरे सुकवायची गरज नाही। आणि शक्यतो तांदूळ सावलीमध्ये हा सुकवून घेतला तर साधारणतः अर्ध्या तासामध्ये छान असा सुकला जातो। तांदूळ बाहेरून कोरडा आणि आतून ओलसरपणा असलेला तांदूळ असावा, म्हणजे जास्त वेळ तुम्ही तांदूळ हा सुकवू नका। अर्धा तास छान असं सुती कपड्यावरती हा तांदूळ पसरून घेतलेला आहे। अर्धा तास झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। तांदूळ आतून थोडासा ओलसर आहे आणि बाहेरून पूर्णपणे तांदूळ सुकलेला आहे, हाताला कुठेही पाणी लागत नाही, तुम्ही ते पाहू शकता। तांदूळ पूर्णपणे कोरडा झालेला आहे। आता आपल्याला याचं पीठ बनवायचं आहे। तांदूळ जास्त जर सुकला तरीही पीठ जास्त कोरडं होतं आणि अनारसा बनवत असताना थोडासा आपल्याला गुळाचा आणि पिठाचा अंदाज येत नाही, त्यामुळे शक्यतो थोडासा ओलसर तांदूळ आहे तोपर्यंतच आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। हा इतका ओलसर तांदूळ गिरणीमध्ये दळतच नाही, त्यामुळे गिरणीमध्ये न दळता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्या। पीठ चाळण्यासाठी बारीक होलाची जी चाळण असते, म्हणजे मैद्यासाठी जी चाळण सेपरेट बाजारात भेटते, त्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे, कारण पीठ एकदम बारीक असं पीठ आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं पीठ जे आपण फिरवून घेतलेलं आहे ते मैद्याची जी चाळण असते, म्हणजे लहान छिद्र असतं त्या चाळणीला, या चाळणीनं आपल्याला ते छान असं चाळून घ्यायचं आहे। अनारसा बनवत असताना पीठ बारीक दळलेलं असावं, जाडसर जर असेल तरी अनारसा फसतात, म्हणून पीठ छान असं बारीक दळून घ्या। तुम्हाला ते चाळणीमध्ये दिसत असेल पीठ थोडंसं ओलसर आहे, असं ओलसर पीठच आपल्याला अनारसा बनवण्यासाठी गरजेचं असतं। थोडा थोडा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पीठ छान असं दळून घेतलेलं आहे आणि पुन्हा चाळून जो रवा त्यातील राहतो तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून छान असं पीठ तयार केलेलं आहे।
आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेलं, अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो गुळाचं प्रमाण योग्य आहे, परंतु आपण पीठ मापून गुळाचं प्रमाण किती घालायचं त्यामध्ये ते ठरवणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता वाटीच्या मापाने मी तुम्हाला पिठाचा अंदाज सांगणार आहे। 1 वाटी पीठ इथे घातलेलं आहे, आणखी 1 वाटी बघूया आपण पीठ किती भरतंय ते। दुसरी वाटी पण भरलेली आहे, म्हणजे इथे 2 वाटी पीठ आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला अचूक गुळाचं प्रमाणाचा अंदाज येईल म्हणून मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात दाखवत आहे। 2 वाटी तांदळाचं जर पीठ असेल तर त्यासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या, परंतु गुळाचं प्रमाण जर तुम्ही जास्त केलं तर अनारसा फसतील, त्यामुळे सुरुवातीला जर बनवणार असाल पहिल्यांदाच तर 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी साधारणतः 1 वाटी गूळ हे अचूक प्रमाण आहे। गूळ घेत असताना मऊसूत गूळ असणारा घ्यायचा, गुळाची पावडर वापरायची नाही कारण अनारसा त्यामुळे जमत नाहीत। आणि गूळ आपण त्यामध्ये घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ हे छान असं हातानेच मी एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा हे फिरवून घेऊ शकता, परंतु तुम्ही ते पाहू शकता याच पिठाचे मी छान असे गोळे बनवून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे। हे पीठ तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल, परंतु हे डब्यामध्ये एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं। 3 ते 4 दिवसांमध्ये अनारशाचं पीठ तयार होईल। त्यातील गूळ आपोआप वितळतो आणि छान असं पीठ तयार होतं। अशा पद्धतीने छान असे पिठाचे गोळे बनवून घ्या। हे एकदा पीठ बनवून आपण बरेच दिवस वापरू शकतो। 2 ते 3 महिने हे पीठ सहज टिकतं। फ्रीजमध्ये फक्त पीठ तयार झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा। 2 ते 3 महिने सहजरित्या तुम्ही वापरू शकता। तुम्ही तांदूळ कितीही भिजवलेला असेल तरीही पिठाच्या मापाने गुळाचं प्रमाण घेतलं तर ते प्रमाण फसणार नाही। एक स्टीलचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये असे पिठाचे जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि झाकून हे 3 ते 4 दिवस ठेवायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता जे पिठाचे गोळे होते त्यातील गूळ जो आहे तो वितळल्यानंतर अशा पद्धतीने पीठ छान असं तयार झालेलं आहे। 3-4 दिवस किंवा तुम्ही 5 ते 6 दिवस वाट पाहू शकता। हे असं जर पीठ तयार झालं नसेल तर आणखी 2 दिवस ते झाकून ठेवू शकता। वातावरणावर पण थोडंसं अवलंबून राहतं, जर उष्णता जास्त असेल तर पीठ पटकन तयार होतं आणि थंडीचे जर दिवस असतील तर आणखी 1-2 दिवस लागू शकतो, परंतु असं पीठ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तसं झाकून ठेवू शकता। माझं जे पीठ मी हे बनवलेलं तर 3 दिवसात छान असं तयार झालेलं। असं पीठ जर नाही झालं तर तुम्ही 5 ते 6 दिवस म्हटलं तर झाकून पीठ ठेवू शकता। 5 ते 6 दिवसानंतर पिठाचे जे गोळे आहेत ते अशा पद्धतीने बाहेर काढून पीठ आपल्याला छान असं सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तुम्ही अनारसा बनवत असाल तर तुम्ही थोड्या प्रमाणात बनवून पहा आणि नंतर राहिलेले पिठाचं तुम्ही अनारसा बनवून घ्या। आता सुरुवातीला तुम्हाला एक जो गोळा आहे जो पिठाचा त्याच्या अनारसा बनवून दाखवते, कारण तर मला एवढ्या सगळ्या बनवायच्या नाहीत। हे पीठ जे आहे ते मी गावाकडे जाताना घेऊन जाणार आहे। सगळ्याच पिठाचे जर तुम्हाला बनवायच्या असतील तर थोडासा पिठाचा गोळा साईडला काढून ठेवा, कारण पीठ जर कधी बनवत असताना थोडंसं सैलसर झालं तर त्यामध्ये पीठ मिक्स करायला थोडंसं पीठ असावं। पहिल्यांदाच जर बनवणार असाल तर आता मी नेहमी बनवते त्यामुळे मला सवय आहे, परंतु मला सगळ्याच्या अनारसा बनवायच्या नव्हत्या, कारण जशा लागतील तशा मी बनवीन किंवा राहिलेलं पीठ शिल्लक आहे मी गावाकडे घेऊन जाईल। शिल्लक राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून ज्यावेळी तुम्हाला बनवाव्याशा वाटतील अनारसा त्यावेळी बनवू शकता। मी आता एक गोळा घेतलेला आहे आणि तो छान असं तुम्ही ते पाहू शकता। आपल्याला थोडंसं त्यामध्ये दूध किंवा केळ घालण्याची गरज आहे पीठ आपलं छान असं मऊसूत करण्यासाठी। थोडासा असा दुधाचा हात घ्यायचा आहे आणि पीठ सैलसर होतंय का ते पाहायचं आहे। पीठ थोडंसं आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ सैलसर करण्यासाठी 1 ते 2 चमचा दुधाची गरज आहे। दूध सुरुवातीला जास्त घालायचं नाही, चमच्याच्या मापाने तुम्ही ते पाहू शकता। थोडं थोडं दूध मिक्स करायचं आणि पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। गरज वाटली तर आणखी थोडंसं दूध घ्यायचं, परंतु या पिठाला साधारणतः 1 ते 2 चमचाच दुधाची गरज आहे। पाणी अजिबात वापरायचं नाही। तुम्हाला त्यामध्ये दूध जर घालायचं नसेल तर तुम्ही पिकलेली केळी त्यामध्ये घालू शकता। एका केळीतला 1/4 भाग म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी त्यामध्ये घालायचं आहे। जास्त केळी घालण्याची त्यामध्ये गरज नाही। गरजेनुसार दूध घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मऊ होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पिठाची गरज आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे आपल्याला तिथे दूध लागलेलं आहे आणि असं सैलसर पीठ आपल्याला
जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे. पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. याच्यापेक्षा सैलसर पीठ करायचं नाही, नाहीतर जास्तच सैलसर होईल आणि अनारसा तेलामध्ये विरघळतील. पिठाच्या अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता पीठ झालेलं आहे की नाही परफेक्ट तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने कुठेही चिरा पडत नाहीत आणि पीठ जसं आपल्याला पसरायचं आहे तसं छान असं पसरता येते. म्हणजे आता आपल्याला यामध्ये दूधही घालण्याची गरज नाही. अशा पद्धतीने त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने मी गोळे बनवून घेते. तुम्ही ते पाहू शकता पिठाचे गोळे छान असे बनवून झालेले आहेत आणि शिल्लक राहिलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. एक लहानसा गोळा जो बनवलेला आहे तो घ्यायचा. पेढ्याच्या आकाराचे आपल्याला गोळे बनवायचे आहे, जास्त मोठे बनवायचे नाहीत. आणि अशी खसखस एका साईडला घेऊन तुम्ही प्लेटवरती थापून घेऊ शकता. मी एका मोठ्या प्लेटमध्येच असं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा आहे. अनारसा जर प्लेटला चिकटतोय असं जर वाटत असेल तर आणखी खसखस घेऊन त्यावरती अनारसा हलक्या हाताने छान असा पसरून घ्यायचा आहे. मला अनारशाला खसखस भरपूर आवडते म्हणून मी इथे खसखस भरपूर घेतलेली आहे. मग तुम्ही कमी अधिक प्रमाणात त्यामध्ये खसखस लावू शकता. अनारसा थापून झालेला आहे. गॅसवरती तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. तुम्ही तुपामध्येही छान तळून घेऊ शकता. तुपामध्ये तळलेल्या अनारसा खूप छान चवीला लागतात, परंतु मी तेलामध्ये तळलेले आहेत. अनारसा तेलामध्ये सोडत असताना खसखस जी लावलेली आहे ती बाजू वरच्या साईडला करायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने वरच्या बाजूला असं तेल सोडायचं आहे. म्हणजे अनारशाला छान अशी जाळी पडते. आणि आपल्याला अनारसा तळत असताना एका साईडनंच अनारसा तळायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला असं चमच्याच्या साहाय्याने तेल त्यावरती पसरवायचं आहे. गरम तेलामुळे वरच्या बाजूने अनारसा छान असा भाजला जाईल आणि छान अशी जाळीही पडते. अनारशाला छान अशी जाळीही पडलेली आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसरा अनारसा कसा थापायचा ते सांगते. मी थोडीशी साखर एका साईडला घेतलेली आहे आणि थोडीशी खसखस. साखरेमुळे अनारशाला छान अशी जाळी पडते, त्यामुळे थोडीशी साखर आणि थोडी खसखस तुम्ही घेऊ शकता. हलक्या हाताने असा अनारसा पसरून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता. अनारसा गोल गोल फिरवत राहिलं ते खसखशीमुळे तो प्लेटला चिटकत नाही आणि असा हलकासा पसरून घ्यायचा आहे. दुसराही अनारसा छान असा पसरून झालेला आहे आणि तेलही छान तापलेलं. दुसराही अनारसा मी तुम्हाला तळून दाखवते. अशा पद्धतीने तेलामध्ये सोडल्यानंतर वरच्या बाजूने तेल असं सोडत राहायचं आहे जोपर्यंत त्याला जाळी पडत नाही आणि त्याचा कलर चेंज होत नाही. तुम्ही ते पाहू शकता. अनारसा छान असा तयार झालेला. अनारसा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती जर तळला तर आतून जाळी पडत नाही आणि बाहेरून करपतो. म्हणून असा तुम्ही ते पाहू शकता. छान असा अनारसा तयार झालेला आहे आणि तो तळलेला आहे. जाळी पण छान अशी पडलेली आहे. हाही अनारसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी जाळीवरती सुरुवातीला काढलेली आहे, म्हणजे जाळी आणि खाली एक भांडं ठेवायचं, म्हणजे त्या जाळीतून जे तेल आहे जास्तीचं ते त्या भांड्यामध्ये पडेल. तेल छान असं निथळलं जाईल. तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता. मी अशी जाळी सुरुवातीला ठेवलेली आहे आणि एका भांड्यामध्ये तेल जमा होईल आणि जास्तीचं तेल निघून जाईल. तुम्ही टिश्यू पेपर वापरू शकता किंवा कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो त्यावरती पण हे अनारसे ठेवू शकता. म्हणजे पोहे यातील जास्तीचं तेल शोषून घेऊन याचा तेलकटपणा कमी होईल. सर्व अनारसा तळून झालेल्या आहेत आणि अर्ध्या तासासाठी मी अशा जाळीवरती ठेवलेल्या. तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचे असेल तर अर्धा किलो तांदळाच्या अनारसा 30 ते 35 अनारसा होतात. मग तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही तांदूळ भिजवून अशा पद्धतीने अनारसा बनवू शकता. अगदी बनवायला सोप्या आहेत. छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या जर लक्षात घेतल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सहजरित्या हलक्या फुलक्या जाळीदार अनारसा नक्की बनवू शकणार. अनारसा तर बनवून झालेल्या. तुम्हाला मी एक अनारसे तोडून दाखवते, म्हणजे आतून किती जाळी पडलेली आहे ते आपण पाहूया. अगदी हलक्या फुलक्या अशा झालेल्या आहेत आणि कमी तेलकट झालेल्या आहेत. बाहेरून आतपर्यंत अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आणि आतपर्यंत अशी जाळी पडलेली आहे आणि हलक्या फुलक्या अशा जाळीदार अनारसा तयार आहेत. पाहता क्षणी खावीशी वाटणारे अनारसा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सुरुवातीला जर तुम्ही बनवणार असाल तर 1 ग्लास तांदूळ भिजत घालून बनवून पहा. अगदी सहजरित्या जमतील.
दिवाळी स्पेशल पारंपरिक अनारसा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. या दिवाळीला नक्की बनवा पारंपरिक गुळाच्या अनारसा.